अहमदपूर तालुक्यातील मौजी राळगा येथे शॉर्ट सर्किटने बाबू राठोड यांच्या घराला भीषण आग लागून घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे। घटनेची माहिती मिळताच संध्याकाळी ठीक 7 ते 8 च्या दरम्यान शॉर्ट सर्किटने घरातील कापूस, 30 क्विंटल पैसे, अन्य धान्य, गादी, कपाट, 2 कूलर, सोफा सेट व कपडे यांच्याबरोबर घरातील सर्व भांडे देखील जळून खाक झाले आहेत। अंदाजे एकूण घरातील 3 ते 4 लाख रुपयाचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे। बाबू राठोड यांच्या 4ही मुलाचे लग्नातील साहित्य, भांडे, कूलर, सोफा सेट, कपडे व इत्यादी साहित्य एकाच खोलीमध्ये ठेवून ते ऊसतोडीसाठी गेले होते। घटनेची माहिती मिळताच बाबू राठोड यांचे 4ही मुलं अशोक राठोड, उत्तम राठोड, सुरेश राठोड, विनायक राठोड यांना फोनद्वारे सांगण्यात आले। राळगा येथील सरपंच राजकुमार नरोटे पाटील यांनी घटनास्थळी जाऊन गावकऱ्यांच्या मदतीने आग विझवण्यात आली आहे। मी बाबू हरी राठोड, गाव राळगा येथील रहिवासी असून माझे घर मी उसाचे पैसे उचलून ह्याच्यामध्ये पेटीमध्ये ठेवतो आणि मला 3 मुलं आहेत, 4 मुलं आहेत, तर तिघाचे लग्न झाले, तिघाचे लग्न होऊन तिघाचेही बासने या रूममध्ये असून आम्ही उसाला जाते वेळेस ही आग लागून माझे हे घर जळून भस्म झालेत आणि माझे 30 क्विंटल कापूस होते ते सुद्धा जळून भस्म झालेत आणि कपडे होते ते सुद्धा जळून गेलेत। माझ्या अंगावरले तेवढेच राहिले, तरी शासनाने मला थोडी मदत करून तेवढं हे करावं। पैसे काय होते का? 3 जोड दणकडे होते, 1 कोपऱ्या होत्या आणि 3 झुंबरचे जोड होते, 3 झुंबरचे जोड होते। आम्ही ह्या पेटीत ठेवून गेलत आहोत, तर हे सगळं जळून भस्म होऊन गेलं आणि 70,000 रुपये त्या बॅगमध्ये होते, ती बॅग सुद्धा अशीच जळून गेली। कपाट आणि हे कपाट, सोफा सेट, तिघा भावाचे 3 सोफा सेट होते आणि हे कपाट होतं, इथं नाही तेवढं बासन होतं, सगळं जळून खाक होऊन गेलं। आता अंदाजे साहेब 3-4 लाखाच्या वरून गेले। आता एवढं काय करावं, नावीलाज झाला। आम्ही हे सगळं भरून उसाला गेलता हो। आता आम्हाला होईल म्हणून असं वाटलं बी नव्हतं की। कशामुळे नेमकं झालं? आता हे लाईटमुळं साहेब, शॉर्ट सर्किट झालं, लाईटमुळं झालं बघा एवढे। मी अशोक बाबू राठोड बोलतो, राळगा, राहणार राळगा, पोस्ट सांगवी, सुनेगाव, तालुका अहमदपूर। इथे माझे घर आहे। मी आहे का नाही, इथं मी बाहेर कामाला उसाला गेलो होतो। माझे इथं शॉर्ट सर्किटमुळं घर जळालेलं आहे, तरी माझे पूर्ण 2-3 भावाचे संसार होते इथं आमचं। इथं 2-3 कपाट आहेत, सोफा सेट आहे आणि मूग, उडीद, तूर सगळं इथं आम्ही कापूस सगळे एका घरामध्ये भरून गेलो होतो। आम्ही बाहेर ऊस तोडायला गेलो होतो, तरी रात्रीच्या 7-7:30च्या अंदाजामध्ये शॉर्ट सर्किट झालं लाईटीचं आणि ते सगळं जळून गेलेलं आहे। तरी तुम्हाला मी सांगतो, सरकारनं मला हीच माझी काही ती थोडी तर मदत करावी, ह्याच्यासाठी मी त्यांना एक सहकार्य करावं म्हणून मी त्यांना एक हे सांगतो, विनंती करत आहे।